विधान परिषद निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे आणि त्यामध्येच महायुतीच्या विजयी उमेदवार पंकजा मुंडे या आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत फोन लाईन वरून। पंकजा ताई, सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन, तुम्ही आमदार झालेला आहात विधान परिषदेच्या। पहिली प्रतिक्रिया काय? हॅलो, हां बोला पंकजा ताई। हां बोला। तुमचं सगळ्यात आधी अभिनंदन, लोकशाही मराठीकडून तुम्ही आमदार झालेले आहात विधान परिषदेच्या। पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया आभाराची आहे, ज्यांनी कुठल्याही संकटात माझी साथ दिली त्या सगळ्या जनतेची, आणि पक्षाचे आभार की पक्षाने मला ही संधी दिली। माझ्या सर्व नेत्यांचे आणि सर्वांचे, माध्यमांचे सुद्धा आभार। तर मी आता पहिली प्रतिक्रिया, पहिला शब्द जर मला विचारला तर तो आभाराचा आहे। कोटी कोटी आभार। पंकजा ताई, पण जो काही निकाल आलेला आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये असंही म्हटलं जातंय की विरोधकांची काही मतं फुटलेली आहेत आणि भाजपकडे 109 मतं असताना सुद्धा 118 मतं मिळाली। हे कसं काय शक्य झालं? कोणी ही किमया साधली? गणित अजून काही मिनिटांमध्ये क्लिअर होतील, पण हे शक्य झालं किंवा काय झालं हे नसून ही आता विधानसभेची आमच्यासाठी रिहर्सल होती, आणि आता विधानसभेमध्ये ज्या ताकदीने आम्ही उतरू तेव्हा नक्कीच आम्ही खूप चांगला निकाल आमचा येईल। आणि हा लोकसभेचा जो काही आम्हाला एक चर्चा चालली आहे की निकाल चांगला नाही लागला, ते पूर्ण धुवून काढून ताकदीने आम्ही उभे राहू, एवढा विश्वास मला या निकालामुळे वाटतोय। निश्चितच पंकजाताई, धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। तर या भाजपच्या विजयी उमेदवार विधान परिषदेच्या पंकजाताई आपल्या सोबत बोलत होत्या, आणि लोकसभेमध्ये जो काही निकाल लागलेला आहे तो आम्ही धुवून काढू असं त्यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।